व्हिडिओ आहे, व्हिडिओ क्लिप आहे. ते क्लिप माझ्या मिस्टरांचे व्हिडिओ क्लिप आहे. तर मी छोटे नंदेची मुलगी आहे सोबत माझ्या त्या फोटोमध्ये. तर तो एक फोटो आहे. आणि दुसरी गोष्ट छोटे छोटे फोटो आहे. तुम्ही ना माझं ना एक छोटं एक मेमरी कार्ड होतं माझ्याकडे माझं, आणि त्यात खूप सारे असे छोटे फोटो आहे. तुम्ही ना स्किप नका करू, म्हणजे व्यवस्थित व्हिडिओ बघितलं ना तर तुमच्या सगळ्या लक्षात येईल. आणि त्याच्या पाठीमागे मी बोलते, तुमच्या दारापुढे ॲम्ब्युलन्स आली आईला, माझ्या भाऊजाईला, त्या ॲम्ब्युलन्समध्ये म्हणजे तब्येत किती छान त्याचं, ज्याच्याशी मी लग्न केलं. तर बघा इकडे लाडो ना चॉकलेट खातीये, आणि तोंड कसं केलं बघा लाडोने. लाडो इकडे बघ. येडी स्नॅपचॅट काढतीन काय काय करत बसती ती. ये क्या है, ये क्या है, ये नीचे ये क्या है, ये क्या है, क्रिसमस ट्री. अगं बाई किती हुशार आहे. ये क्या है, ये हाँ जेबा, जेबा है जेबा. ये क्या है, ये क्या है, इधर दिखाओ. मिठू है. अगं बाई मिठू आहे. पॅरट आहे. बाप रे, मिठू पण पॅरट पण. अजून अजून ये काय आहे, ये क्या आहे, ये क्या आहे. अच्छा अंगूर हिंदी पण आणि इंग्लिश पण. बघा हाय का शिकवण्याची पोरगी हुशार. ग्रेप्स आहे हा. और ये क्या है, ये हाँ वेजिटेबल. वाह लाडू को सब आता है. वाह क्या है वो, मैंगो है. अरे वाह. और ये क्या है, वो क्या है, नट्स है. नट्स क्या है, नट्स. और ये क्या है, हाँ ओ ये मम्मी है. अगं बाई, मम्मी है. अगं बाई ऐक समजलं का तुम्हाला. ये मम्मी है. इकडे बघ क्या है. मम्मी है. क्वीन नहीं है, मम्मी है. और ये क्या है, वो क्या है, पापा है. पैसे खाते हैं. हा पप्पा आहे बर का. आणि क्वीनला मम्मी म्हणतीये. मम्मी पापा से करती है. पापा से कट्टी पापा से करते हैं. असं करते हे. हॅलो शुभ सकाळ, कसे आहात तुम्ही. जय महाराष्ट्र. लाडू झोपली बघा. सगळी खेळणे वगैरे झाले तिचं खेळून, आणि इकडे झोपली आहे. आणि लाडू नाही आज शुभ सकाळ बोलायला, कारण की ती सकाळी एवढी खेळली आणि लवकर झोपून गेली. आंघोळ पण नाही केली तिने. मग तिला नाश्ता वगैरे दिला, परत तिला झोप लागली. तर येईल उठली तर गुड नाईट बाय बाय बोलायला येईल ती तुमच्यासोबत. आणि ना आज ना काल मी व्हिडिओ नाही अपलोड केलेला, कारण की काल मला थोडं बरं नव्हतं. फार मला त्रास होत होता काल कमरेमध्ये, आणि काल थोडंसं ताप पण आला मला. तर गोळ्या वगैरे खाल्ल्या, आता बरं आहे. आणि दुसरी गोष्ट माझं ना एक छोटं एक मेमरी कार्ड होतं माझ्याकडे माझं, आणि त्यात खूप साऱ्या असं जुन्या मेमरीज होते त्या ह्याच्यामध्ये. हा कसा हा माझा नवीन फोन आहे ना, याच्यामध्ये जास्त फोटो वगैरे काही नाही आहे. तर ते मेमरी कार्ड मला आज सहज मी थोडं कपाट आवरलं ना, त्यात मला सापडलं. मला त्यातल्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करावा. तर आणि दुसरी गोष्ट त्यामध्ये माझ्या लग्नाचे फोटो. मला एक ताई बोलल्या होत्या, ताई तुमचे काही फोटो असतील तर शेअर करा, विराजचे लहानपणाचे, साहिलचे लहानपणाचे. तर ते आहेत माझ्याकडे. आणि अजून बरेचसे फोटो आहेत, पण ते गावाला जे कपाट आहे ना माझं गावाला, त्या कपाटामध्ये अल्बम आहे. पण नेमकी मी तो येताना घेऊन नाही आले. म्हटलं कशाला घेऊन जायचं सगळं, नाही का सगळ्या गोष्टी. तिथं मी सेफ राहतं तिथे म्हणून मी ठेवलं आहे. आणि तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. आहेत काही छोट्या छोट्या गोष्टी, आणि ज्यांना माझ्या लाईफबद्दल सगळ्या गोष्टी माहिती आहे की हे चॅनल काय आहे, ह्या चॅनलवर काय आहे काय नाही, मी कोण आहे काय, ज्यांना हे सगळं माहिती ना त्यांनाच माझ्या भावना आणि मी जे दाखवणार आहे छोटे छोटे व्हिडिओ आहे आणि फोटोज आहे. तर माझ्या लाईफचे, जसं मी ब्युटी पार्लर ओपन केलं तर ते फोटो, मग मी माझ्या नंदेची मुलगी आहे सोबत माझ्या त्या फोटोमध्ये. तर तो एक फोटो आहे. आणि दुसरी गोष्ट छोटे छोटे फोटो आहे.
तुम्ही ना स्किप नका करू, म्हणजे व्यवस्थित व्हिडिओ बघितलं ना तर तुमच्या सगळ्या लक्षात येईल. आणि त्याच्या पाठीमागे मी बोलते पण आहे, प्रत्येक फोटोच्या पाठीमागे, का जेणेकरून तुम्हाला ते फोटो कधीचा आहे काय आहे ते तुमच्या लक्षात येईल. आणि हे बघा, इथं आईला कोरोना झाला होता ना, भाऊजाईला दादांना ॲम्ब्युलन्स घेऊन गेली होती बघा, तेव्हा मी तिथेच होते. हे बघा, आई बसती ॲम्ब्युलन्समध्ये, माझी भाऊजाई इकडं, माझे वडील आहे आणि दोन्ही पोरं माझ्याकडे होती. तेव्हा पहिला जेव्हा कोरोना आला होता ना तेव्हा मी तिथेच होती, गावाला होती तेव्हा मला लाडो नव्हती. तर हे बघा घेऊन चालले बघा, व्हिडिओ आहे छोटासा, पप्पा माझे. तर हा जो व्हिडिओ आहे ना, साहिल घेऊन आला होता माझ्या आईला घरी. आई बरी झाली होती कोरोनामधून आणि आई सुखरूप घरी आली होती. तेव्हा आम्ही टाटं वगैरे वाजून स्वागत केलं होतं आईचं. हा व्हिडिओ मी ऑन करते बघा. बघा आई कसे ते दिवस होते कोरोनाचे. आणि हे बघा इकडं मी आहे, आई दादा सगळे घरी आले आणि त्याच्यानंतर मी माझ्या मुलांना घेतलं आणि इकडं कोलकाताला निघून आले त्याच्यानंतर. तर हे बघा इथे बघा साहिल बसलाय, पूर्ण कवर केलंय साहिलला. आणि इकडे विराज आहे बघा, हे बघा साहिल विराज. हा फोटो इथलचाच आहे कोलकाताचा. हे बघा पडदे दिसते का, पडदे माझे जुने, ते आत्ता पण तेच लावलेले आहे. साहिलचा बर्थडे होता आणि मी बर्थडे केला होता साहिलचा. हे बघा इथे भिंतीला मी डेकोरेशन पण केलं होतं. हे बघा, हे बघा साहिलचा बर्थडे मी केलेला होता बघा. इकडे ते वरचं डेकोरेशन केलं आणि त्याच्यानंतर हे डेकोरेशन केलं होतं, बलून वगैरे फुगवले होते. हे बघा विराज. यावेळेस मला लाडू नव्हती बरं का, लाडू नव्हती त्यावेळेस. हा व्हिडिओ कोलकाताचा आहे. विराज डान्स करतोय पण मी त्याचा सॉन्ग म्यूट केला आहे. तर बघा किती क्यूट होता बघा. इकडे आला होता ना माझ्याकडे कोलकाताला, तेव्हा बघा किती लहान होता. हे बघा विराज चाललं होतं स्कूलला, तेव्हा घरून जाऊन येऊन करायचं आहे विराज. लहानपणीचा फोटो आहे विराजचा. तीच शाळा आहे बरं का, अमृतवाहिनी मॉडेल स्कूल आहे बघा. मी बोलेन तुम्हाला, तो लहानपणापासून तिथे होता शाळेला. मुलं इकडे होती ना माझ्याकडे, तेव्हा मी मुलांना फिरायला घेऊन गेले. तो हा एक छोटासा व्हिडिओ बघा. बघा साईडली मास्क लावलेला आहे, तेव्हा थोडा कमी होता कोरोना. बघा मी पाठीमागे बसली आहे आणि ना याच्यामध्ये ना लाडू नाही आहे बरं का, मला लाडू नव्हती. हे बघा मी बघा कशी होती, किती लुकडी होती बघा. तर हे बघा ही आहे माझ्या नंदेची मुलगी. मी तुम्हाला बोलले होते ना मी तिकडं डिलिव्हरीला गेले ते. हा एकच फोटो होता माझ्याकडे आणि खूप सारे व्हिडिओज आहे ते माझ्या नंदेकडे असतील. कधी भेटले तर मी तुम्हाला ते व्हिडिओ नक्की शेअर करेल तुमच्याबरोबर. तर हे बघा मी तुम्हाला बोलले ना, मी तिच्या डिलिव्हरीवरनं आले आणि इतके आजारी पडले होते ना, तो हा फोटो आहे बघा. तो ICUमध्ये होते मी, फार आजारी होती. हे बघा मला उठता पण येत नव्हतं. मी आत्ता ह्या फोटोमध्ये मी या विचारामध्ये आहे की माझ्यासोबत असं कसं होऊन बसलं की मला डायरेक्ट ICUमध्येच भरती व्हावं लागलं. मी इतकी आजारी पडले होते बघा, की आता काय होईल, मी काय करायला गेले आणि काय होऊन बसले माझं. आणि मी तुम्हाला बोलले होते ना माझी तब्येत फार खराब झाली ती, मला ब्लड वगैरे चढवलं होतं. तर ते हा माझा फोटो आहे बघा. हे ब्लड चढवता येते मला आणि मी ॲडमिट आहे. दाखवते तुम्हाला पूर्ण फोटो, थांबा. हे बघा पूर्ण सापळा झाली होती मी, पूर्ण बारीक एकदम बघा. पाठपोट पूर्ण एक झालं होतं, इतकी तब्येत माझी खराब झाली ती. इथे लाडू आहे पोटामध्ये, प्रेग्नन्सी होती माझी. किती बारीक होता चेहरा वगैरे बघा माझा. हे बघा मी डिलिव्हरीला गेले ते लाडूच्या टायमाला. हॉस्पिटलचा फोटो आहे हा. हे बघा लाडू किती बारीक होती बघा. हे बघा कशी होती. असं वाटत नाही की ती ही लाडू आहे म्हणून बरं का. लाडू झाली आहे 14 डिसेंबरला आणि हे ख्रिसमस होतं ना 25-26 तारखेला, तेव्हा मी हा ड्रेस तिला ऑर्डर केला होता बघा. मला फार हाऊस. हे बघा तुम्ही विचार पण करणार नाही, ही लाडू आहे. तिचा आहे ना हा डोळा आहे ना, हे बघा ICUमध्ये तिला ठेवलं होतं. तिला कावीळ झाली, त्याच्यामुळे डोळे बिळे पूर्ण तिचे सुजले होते.
हे बघा 3-4 दिवसानंतर ते दिली होती मला लाडूला त्यांनी. हा फोटो ना माझा 1.25 महिना आलता, तर 1.25 महिन्यानंतरचा फोटो आहे हा. तर लाडू बघा 2 महिन्याची मी गुलाबाने सजवलं होतं. इथं 3 महिन्याची बघा, 3 आकडा. इथं बघा फुलांनी केलं तर 4 महिन्याची बघा. इथं 5 महिन्याची, हे बघा 5 महिन्याची. आणि हा फोटो तिकडचा बरं का, मी घरी होते तिकडं, माझ्या मिस्टरांच्या घरी होते त्यावेळेस, तिथलचा फोटो आहे हा. बघा ना, हे माझं रूम आहे, आता पाडलं आहे ते, दिसतंय का पाठीमागं. ही तीच बिल्डिंग आहे, मी तुम्हाला दाखवली ना आता 2-4 दिवसापूर्वी, पाडायची आहे. तर हे बघा ना, माझं लग्न होतं ना त्यावेळेस पूर्ण बिल्डिंगला लायटिंग केली होती माझ्या मिस्टरांनी. बघा आता ती पाडायचं काम चालू आहे ना बिल्डिंगचं, तीच बिल्डिंग आहे बघा आमची. आता वरचा फ्लोअर झाला आहे पाडून, आता 2nd फ्लोअर पाडताय. पूर्ण लायटिंग केलेली बघा, पूर्ण. खूप छान वाटत होतं. हा ना जुना फोटो आहे. इथे माझा भाऊ बघा, तब्येत किती छान त्याची. हे बघा म्हणजे पर्स घेतोय, मस्करी करतोय माझी. म्हणतो आता जेवढे पैसे आहे ना तेवढे काढून घे ना तुझे पैसे सगळे. हे बघा, इकडे मी पर्स ओढतीये, त्याने अशी धरली ना पर्स की ती सुटायलाच तयार नाही. आमची मस्ती चालली होती. मला म्हणलं आता तुझे सगळे पैसे घेणार काढून. बघा चेहरा वगैरे बघा ना त्याचा कसा जाडा होता त्यावेळेस. इथे ना मी ना केस बघा माझे स्ट्रेटनिंग केली होती मी बघा. स्ट्रेटनिंग नाही, केरोटिन केली, केरोटिन केली होती बघा केस माझे. बघा इथं हा विराज बघा माझा, हे दुसऱ्या कोरोनाचं आहे. माझ्या विराज इकडं होता ना त्यावेळेस माझ्याकडं. हा मॉलचा आहे, आम्ही जातो ना आत्ता इथे मॉलमध्ये, तिथलचा फोटो आहे हा. हे बघा माझा विराज किती क्यूट होता बघा. हे बघा साहिलचा बड्डे मी केलेला होता बघा इकडे. ते वरचं डेकोरेशन केलं, त्याच्यानंतर हे डेकोरेशन केलं होतं, बलून वगैरे फुगवले होते. तर हे ना माझी मिस्टर आहे हे बघा, आणि ही माझी मोठी बहीण आहे. ही गिफ्ट देते साहिलला. साहिलचा पहिला बड्डे केला होता माझ्या मिस्टरांनी, आणि माझ्या बहिणीच्या बाजूला मी उभी आहे बघा तिकडे. आणि इकडे ही जी आहे ना ब्ल्यू साडीवाली, ही माझी, त्या दिवशी मी तिच्या घरी गेलते ना, ती 2 नंबरची बहीण आहे माझी. ही पिवळ्या साडीवाली मोठी बहीण, आणि तिकडं पलीकडं ग्रे साडीमध्ये मी आहे. आणि इथं बघा हा साहिल आहे कडेवर. साहिलला माझ्या बहिणीने ड्रेस घेतला होता. आणि हे जे आहे ना हे माझे साहिलचे पप्पा आहे. हे साहिलचा बड्डे खूप मोठा केला होता त्यांना, फार हाऊस. बघा पहिला बड्डे हा साहिलचा. तर हा फोटो बघा माझी भाऊजे जेव्हा आली तिने लग्न करून घरात, तेव्हा हे बघा हा तेव्हाचा फोटो आहे. आम्ही आमच्या गच्चीवर फोटो काढले होते. सत्यनारायण पूजा होती. हे बघा कशी होती, किती बारीक होती बघा माझी भाऊजाई. मी बघा इकडं. हे बघा हे साहिलचे पप्पा आहेत. मला जेव्हा बघायला आलते ना, मला हाच फोटो मला दाखवला होता पसंत करायला. हे बघा हिरो बघा. दिसायला एकदम ऋतिक रोशन सारखा होता दिसायला. डोळे पण घारे घारे होते. आणि असं म्हणतात ना घारे डोळ्याची माणसं शक्की असतात, तसाच स्वभाव होता, शक्की स्वभाव एकदम. इथे बघा विराज 1 वर्षाचा आहे, आणि इथे साहिल बसलाय शेजारी. बघा माझा विराज किती गुटगुटीत, किती गब्बू होता. हा फोटो आहे ना, मी तुम्हाला बोलले ना मी पुण्याला गेलते, मी ब्युटी पार्लर टाकलं होतं पुण्याला, तेव्हाचा फोटो आहे बघा मी कशी दिसायचे. आणि मी त्या दिवशी ना मेकअप केला होता, साडी वगैरे घातली होती, आणि पार्लरचं छानपैकी ओपनिंग केलं होतं मी त्या दिवशी. आणि अजूनही आहेत पार्लरचे फोटो, ते मी तुम्हाला भेटल्यावर दाखवल. तर लाडू 1 वर्ष झाली, तर लाडूचा बड्डे केला होता मी 1 वर्षाचा. हे बघा दाखवते तुम्हाला, थांबा अजून फोटो. हे बघा खूप मोठा बड्डे केला होता, इकडेच केला होता कोलकाताला लाडूचा पहिला बड्डे. एक पाठीमागं लोक बसली जेवायला, टेबल खुर्ची वगैरे, मस्त बड्डे केला होता यांनी तिचा लाडूचा. तर हा ड्रेस तुम्ही बघितला ना, मी हा ड्रेस घातला होता आत्तामध्ये. तर हे ना माझे मिस्टर आहे, साहिलचे पप्पा. साहिलचे पप्पा म्हणते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि हा व्हिडिओ मी ऑन करते बघा, आमच्या लग्नाचे फोटो आहे हे. हे बघा हे बघा, हे लग्नाचे आमच्या. हे बघा
हा बघा विराज आहे, हा 8 का 9 महिन्याचा होता विराज. बघितलं का कसला भारी होता. इथे पण विराज आणि मी आहे. किती लहान होता विराज बघा. बघा त्याची गाल बघा, केवढे गाल आहे विराजची. एवढा सुंदर माझा विराज होता आहे बघा. पण असं नाही का माझी डिलिव्हरी झाली कोणी कौतुक करायला नाही, नवरा नाही, विराजला पप्पा नाही, काय नाही. फार असं त्याला बघून ना फार मला वाटायचं असं सगळ्या गोष्टी मनातल्या मनात की एवढं छान आहे पोरगं झालं मला. ते गेल्यानंतर म्हणजे माझे मिस्टर वारले आणि 3 महिन्यानंतर झालेला विराज मला लगेच. तर बघितले का, तर अशा फार छोट्या छोट्या गोष्टी मी सांभाळून ठेवल्या आहे आणि सगळे फोटो पण मी सांभाळून ठेवले आहेत. आणि आज सहज मला सापडलं, म्हणलं चला तुमच्यासोबत शेअर करावा. 1-2 वेळा ताई मला बोलल्या होत्या की ताई तुम्ही फोटो वगैरे शेअर कराल विराजचे, साहिलचे. ठीक आहे आज करूया आपण शेअर. आणि दुसरी गोष्ट, काही आठवणी असतात ना त्या जात नाही कधी मनातनं, आणि माझ्या कधीच जाणार नाही. माझ्या आयुष्यात जे पण झालेलं आहे ना ते मी कधी विसरणार नाही, नेहमी राहील त्या आठवणी. आणि दुसरी गोष्ट, आज ह्या चॅनलवर मी जे हे सगळं टाकती आहे त्याचं कारण पण फार दुसरं आहे. माझा टाकण्याचा उद्देश हे बघा कसं असतं, एक छोटंसं मेमरी कार्ड आहे, ते माझ्याकडनं हरवून जाऊ शकतं. मी फार त्याला सांभाळून ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आणखीन काही खूप सारे मेमरीज आहे, पण कसं आहे ना एका व्हिडिओमध्ये मी सगळ्या गोष्टी शेअर नाही करू शकत. त्याच्यामुळे मी थोडंसं शेअर केलं. बाकी मी नेक्स्ट टाईम नक्की शेअर करेन. आणि शेअर करण्याचा उद्देश असा पण आहे, ठीक आहे तुम्हाला जर नसेल आवडत, तुम्ही जर नसेल व्हिडिओ बघितला, पण ही जी मेमरी आहे माझी यूट्यूबला, म्हणजे मला जर कुठं समजा मेमरी कार्ड नाही सापडलं, हरवलं, फोटो डिलीट झाले, तर ते मला माझ्या चॅनलवर भेटतील. तर अशा कारणाने पण मी ते सगळं ह्या माझ्या व्हिडिओमध्ये ठेवत आहे. मला आहे ना हे सगळे फोटो वगैरे मी आज बघितले ना, मला काही गोष्टींचं फार वाईट दुःख पण होतं. माझं ब्युटी पार्लर वगैरे जर चाललं असतं किंवा मला लोकांनी साथ दिली असती किंवा मला समजून घेतलं असतं तर कदाचित मी इथे नसती राहिली, मी तिकडे राहिली असते. आपल्या महाराष्ट्रामध्ये मला राहता आलं असतं, तिकडेच घर वगैरे घेतलं असतं, पोरांना सांभाळलं असतं. माझा ना एक गोष्टीचं आहे ना मला नेहमी दुःख राहील की माझ्या लग्नाचा आहे ना साईड इफेक्ट म्हणतात ना आपल्याला, कोणत्याही गोष्टीचा काहीतरी साईड इफेक्ट असतो. तर तो साईड इफेक्ट कुठे ना कुठे ना मला आहे ना म्हणजे माझ्या मुलांवर पडलेला आहे, असं माझं मन मला म्हणतं पडलं आहे. मी त्यांना प्रत्येक गोष्ट दिली बरं का लाईफमध्ये, पैसे म्हणा, कपडा लत्ता, सगळ्या गोष्टी दिल्या. पण एक टाईम असतो ना, आई आपल्या मुलांना, म्हणजे विराजचं जे लहानपण होतं ना, तर मी आज सकाळी व्हिडिओ बघितले, फोटो बघितले, तर ते एक सगळं म्हणजे मी मिस केलं, सगळ्या गोष्टी माझ्याकडनं मिस झाल्या. आणि त्या गोष्टीचं मला फार खंत आहे की त्याचा परिणाम माझ्या मुलांवर झाला. मुलं थोडंसं दुरावली माझ्यापासून. आणि दुसरी गोष्ट, मला समजून घेणारे समजून घेतील, कारण की माझ्याकडे काही ऑप्शन नव्हतं. जीव देण्यापेक्षा, आत्महत्या करण्यापेक्षा मी म्हटलं की आपण लग्न, जेव्हा समोरचा व्यक्ती आपल्याला बघतोय, मुलं सांभाळतोय, तर लग्न केलेलं बरं राहील असा मी विचार केला. पण कधी कधी पस्तावा पण फार येतो की उगीचच केलं, नसतं केलं, आपल्या इथं राहिले असते, पोरं मोठी केले असते. मला 2-4 कमेंट पण आलेल्या, कशाला तू लग्न केलं, तुला नव्हतं करायचं, तुझे पोरं, तुला 2 मुलं होते, नव्हतं करायचं. पण ताई माझी मुलं फार लहान होती व कुणी सांभाळायला तयार नव्हतं मला, कुणीच नाही, ना माहेर, ना बहीण, ना भाव, कोणीच नाही, कुणीच साथ नाही दिली मला. कोण, सगळ्यांना आपलं आपलं पडले हो. आजकाल खर्च, महागाई एवढी काही आहे, कसे कोण मला सांभाळतील. मी असंच कोणाला नाव नाही ठेवलं की त्यांनी मला बघितले नाही, पण कोण कुणाला सांभाळतं का या जमान्यामध्ये. कोणती बहीण आपली नसती ना, कोणी कोणाचं नसतं. जोपर्यंत म्हणजे नाते कसे असतात, नाते दुरूनच नातं चांगलं, जवळ गेलं का ते नाते सारखं जवळ गेलं नाही, खराब होतात ते नाते. असं म्हणजे प्रत्येकाच्या लाईफमध्ये आहे. नातं हे लांबूनच, बहिणीचं असो किंवा कुठलं असं, ते लांबूनच छान वाटतं हो. आणि 2-4 दिवसाची गोष्ट वेगळी आहे, आयुष्यभराचं कोण नाही सांभाळत, ना बहीण ना माहेर. त्याच्यामुळे मला कोणाचा सपोर्ट नव्हता, ना सासूचा सपोर्ट होता तिकडनं मला. एवढं काय, ती मला द्यायची म्हणायला 2,000 काही जिंदगी चालते का हो. तुम्हीच विचार करा, 2,000 रुपये काय होतं.
मग मला कुणाचा सपोर्ट नव्हता म्हणून मी केलं, नाही तर मी नसतं केलं. मला अजिबात, तुम्ही म्हणता मला दाखव नवऱ्याचा फोटो, तुझा नवरा कोण आहे इकडचं, मला नाही का दाखवायला, मला काही दाखवायचं नाही आहे, मला नाही दाखवू वाटत काही. इकडं मी माझ्या लाडोशिवाय ना मी कोणाला कुठलीच गोष्ट नाही. मला माझी मुलगी आहे, तिला मी जन्म दिला आहे आणि तीच माझी आहे. प्रत्येक महिलाने ना, मी जर तुम्हाला म्हणजे माझे व्हिडिओ जर तुम्ही महिला बघत असाल ना, तर प्रत्येक महिलांनी आपलं स्वतः काहीतरी करणं ना फार गरजेचं आहे आयुष्यात. स्वतः पैसे कमावणं, स्वतः काहीतरी शिक्षण तर फार महत्त्वाचं आहे. आज जर मला शिक्षण असलं असतं, आज जर मला नोकरीला असले असते ना, माझे 2 पोरं मी एकटीने मोठे केले असते. आणि दुसरी गोष्ट, ज्याच्याशी मी लग्न केलं कुठल्या सर्व्हिसला नाही बघून नाही केलं, काही नाही बघितलं, झालं म्हणून झालं. आईबापाची गरिबी होती, आलं चांगलं स्थळ आहे, ते पण माझ्या सासूच्या पहिल्या नवऱ्याचे पोरं होते, त्यांचं पण काय ठाव ठिकाणा नाही. म्हणजे असे खराबच होत गेली लाईफ. आणि कुठली गोष्ट माझ्यात कमी आहे म्हणून माझ्यासोबत असं झालं. तर आयुष्यात म्हणजे महिलांनी ना आपल्या पायावर उभं राहणं. ज्या पण जर मुली माझ्या व्हिडिओ बघत असतील, कुंवाऱ्या मुली, तर मी त्यांना माझ्या ह्या व्हिडिओतनं ना एक गोष्ट सांगेल की तुम्ही कुठल्याही मुलाच्या नादी लागू नका किंवा लग्नाला घाई करू नका. आणि लग्न करताना सर्व्हिसवाला मुलगा बघा, वेल सेटल मुलगा बघा, चांगला परिवार बघा. आणि दुसरी गोष्ट, पहिली गोष्ट, तुम्ही तुमच्या स्वतःच्या पायावर उभं राहा. तुम्हाला कधी झुकायची गरज नाही पडली पाहिजे कुणासमोर. शिक्षण करा, नोकरी करा आणि आपले आईबाप म्हणतील त्याच ठिकाणी लग्न करा. म्हणजे बाहेर आजकाल मुलींना फसवतात किंवा मग भरपूर मुलींचा यूज होतो किंवा काय, असं तुम्ही ना कुठल्याही मुलींनी ना हे करू नका. आत्ता तुमचं वय आहे, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या वाटतील की नाही मी प्रेमात आहे, पण ते प्रेम बिम काही नसतं, कोणतंच प्रेम नसतं, सगळं ही फालतूगिरी असती. त्याच्यामुळे ना कुणाच्या प्रेमात पडू नका, कुणाच्या लफड्यात पडू नका. आईबाप आपल्याला तुम्हाला शिकवताय, शिक्षण करा, मोठं व्हा, आईबापाचं नाव कमवा, नोकरीला लागा, तुमच्या पायावर उभं राहा. तुम्ही जर माझे पहिले पार्ट बघितले असतील तर तुम्हाला लक्षात येईल की ना कसे हाल होतात, नोकरी नाही, पैसा नाही, कसे हाल होतात हे तुमच्या लक्षात येईल. कुठं मी आज येऊन राहतीये. एक चांगला सल्ला आहे ना मी मुलींसाठी मला वाटलं की द्यावा. आज माझी मुलगी आहे, मला माझ्या मुलीबद्दल मी असा विचार करते की मी हिचं लग्नच करणार नाही. आणि मी दुसरा असा एक विचार करते की माझ्या मुलीला मी शिकवणार, तिला तिच्या पायावर उभं करणार, तिला डॉक्टर बनवणार. आणि मग चांगला मुलगा भेटला तर ठीक आहे, नाही तर मग पुढचं गोष्ट पुढं. पण आता तुम्हाला मी एक गोष्ट सांगते, माझ्या ज्या नंदा आहेत, इकडच्या नंदा आहेत, माझ्या मिस्टरांच्या बहिणी इकडच्या बरं का, सेकंड मॅरेजच्या, त्या एक टीचर आहे, एक गव्हर्नमेंट जॉबला आहे त्या दोघी पण बरं का. आणि तुम्हाला खरं सांगते, दोघीही सर्व्हिसला आहेत त्याच्या बहिणी. आणि दुसरी जी बहीण आहे ना, तिच्याकडे माझी सासू तिच्याकडे राहते. आणि तिचा नवरा बोलू शकत नाही की तुझी आई इथं का राहती, कारण ती स्वतः कमवती, ती स्वतःच्या पायावर उभी आहे, त्याच्यामुळे ती तिच्या आईला ठेवतीये. तेव्हा तिचा नवरा तिला एक शब्द बोलू शकत नाही. आणि तिचा नवरा तिथे नसतोच, तो 2-3 तासाचा प्रवास आहे, म्हणजे लांब आहे त्यांचं घर, सासर तिचं. तो जाऊन येऊन करतो 8 दिवसाला. तिचा फ्लॅट आहे खूप मोठा, मी तुम्हाला बोलेन ना माझे मिस्टर त्यांच्या घरी राहायला आहे, तिचा मोठा फ्लॅट आहे, पण ती स्वतःच्या पायावर उभी आहे. त्याच्यामुळं तिला असं कुठल्या गोष्टीचं टेन्शन नाही तिला. नवऱ्याचं येतो तो नवरा 8 दिवसाला येतो जातो, चांगला आहे नवरा, पण चांगला आहे तिचा. पण नवऱ्याची ताकद नाही आहे की तुझ्या आई माझ्याजवळ, आई का राहते इथं. तो ड्रेस मी चेंज केला, इतका टोचायला लागला मला तो. आणि असं गरम आहे ना वातावरण, तर एकदम इचिंग व्हायला लागली होती मला. तर ड्रेस चेंज केला. छान आहे ड्रेस, पण कॉटन नाही आहे, त्याच्यामुळे मी तो वापरत नाही, असंच ठेवलेला आहे. आणि त्या टिकल्या वगैरे वर्क आहे त्याच्यावर, त्याच्यामुळे त्या आतमधून मला इचिंग करायला लागल्या. तर ठीक आहे, मग आजचा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते. आणि बऱ्याचशा काही तुमच्यासोबत मी शेअर केलं. अजून असे भरपूर काही व्हिडिओज आहे, भरपूर काही फोटोज आहे, एखाद दिवशी शेअर करेल तुमच्यासोबत मी सगळ्या गोष्टी. आणि आजच्या व्हिडिओबद्दल बघूया काय काय बघितलं आहे आणि कशा कमेंट करतात बघूया. मला छान वाटतं तुम्ही कमेंट करता, मी वाचत बसते आणि काही कमेंटला रिप्लाय पण देते आणि फार आपुलकी वाटते. हो,
तुमच्या कमेंटमधून ना फार आपुलकी वाटते मला, की आपले लोक आहे, आपली माणसं आहे असं वाटतं मला, आणि त्यातच मला आनंद होतो. तर सगळे जे दुःख आहे ना ते तुमच्या कमेंटमुळे मी विसरते. खरं सांगते, तुमचे छान छान कमेंट बघितले ना तर माझे दुःख आहे ना, मला असं वाटतं की तुम्ही एवढे सगळेजण आहात सोबत आज, तर फार छान वाटतं. असेच छान छान कमेंट करत जा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. ठीक आहे, बाय. आणि अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. आज असं फार सांगूशी वाटतं तुम्हाला, पण कसं ना सोशल मीडिया आहे, मला बोलता नाहीत काही गोष्टी, त्या मनातल्या मनातच ठेवते मी. पण एखाद्या दिवशी मी बोलल माझ्या काही पर्सनल गोष्टी, जसं की मी तुम्हाला बोलते ना, मला इथून जायचे. रोज साहिलला मी बघते, सारखा मोबाईलमध्ये असतो. तर असं किती दिवस त्याला कुठेतरी कामाला पाठवणं किंवा काहीतरी त्याच्याबद्दल विचार करणं मला गरजेचं आहे. आणि मी अशा ठिकाणी आहे ना की मी त्याचा विचार करू शकत नाही, कारण की बाहेरचं वातावरण एवढं गरम आहे की त्याला आधीच इन्फेक्शन झालेलं आहे, आणि एवढ्या गरमीत तो जाणार म्हणजे त्याची तब्येत आणखीन खराब होणार. तर हा सगळा विचार करून मी माझ्या मिस्टरांना बोलले, कालच बोलले मी. तर कालपासून मी डिस्टर्ब आहे थोडीशी, की मी पुण्यात राहते, निदान साहिलला सेटल करेपर्यंत, साहिलचे कुठेतरी जॉब होईपर्यंत मी राहते. माझ्या मुलाला मी असं लगेच असं हे म्हणू शकत नाही की तू जा आणि तू नोकरी कर, तू कुठं जाईल, तू कुठं राहील, असं नाही होऊ शकत ना. की ते त्यांचं काय म्हणे, माझ्या मिस्टरांचं, मी कसं राहिलो. त्यांनी पण फार गरिबीतनं दिवस काढले आहे. त्यांनी नोकरी केली, शिक्षण केलं, नोकरी केली. त्यांच्या आईने शिक्षण वगैरे करून दिलं आणि म्हटलं की तू जा आता इथून, तू नोकरी वगैरे कर, तुझ्या पायावर उभा राहा. ते प्रत्येकाचं आयुष्याचं पान वेगवेगळं असतं. माझ्या साहिलचं वेगळं, तुमचं वेगळं, तुम्ही शिकलेले आहात, तो त्याचं वेगळं, त्याचं नेचर वेगळं, तो वेगळा मुलगा, आणि उपाशी राहील, कुठं राहील, काय राहील, ह्या सगळ्या विचाराने मी माझ्या मुलाला मी नाही पाठवते. जाईन तर त्याला मी सोबत घेऊन जाईन. निदान माझं असं म्हणणं आहे, निदान 1 वर्ष तरी मला त्यांनी जाऊन द्यायला पाहिजे, वर्षभर तरी, पोराला माझ्या सेटल करेपर्यंत. एवढंच मी त्यांना बोलले. तर त्यांनी मला बडबड केली. त्यांचं कसं आहे ना, ते का नाही म्हणतात ना, कारण ते येत जात राहतात, त्या पोरीला त्यांची लई सवय आहे, त्याच्यामुळं ते पोरगी राहू शकत नाही ना, त्याच्यामुळं हाच सगळा विषय आहे. आणि त्यांना इथून इकडे यायला म्हणजे 5-6-8 तासाचा प्रवास आहे फक्त. ट्रेनमध्ये बसलं का ते आरामशीर पोहोचतात. पण पुण्याला जायचं म्हणलं ना, फार लांबचा प्रवास आहे, फार पैसे खर्च होणं, लांबचा प्रवास, आणि कंटाळा येतो एवढा मोठा प्रवास सारखं. इकडे कसं कधी आलं गेले, पोरीला खेळले, पोरी संग खेळतात, राहतात, त्यांना आवडतं. लाडोमध्ये फार जीव आहे त्यांचा, त्याच्यामुळं ते मला नाहीच म्हणतात. पण तुमच्या पोरीमध्ये जीव येतं, मग माझा पण माझ्या पोरांमध्ये जीव आहे ना, मग मी असं बोलते. मला पण माझ्या पोरांचं आहे ना, प्रत्येकाला आपल्या पोरांचं असतं का नाही. असे म्हणजे मी ना हे झाली, नाही तिकडं नाही इकडं असे विचार करू शकत नाही, पुढं काय करायचं काय नाही, अशी मी ह्या टेन्शनमध्ये ना मी रोज असते. रोज मला हेच टेन्शन असतं की काय करायचं, कसं करायचं मुलांचं. म्हणजे माझी जिंदगी अजून पण सेटल नाही आहे, आजही माझी लाईफ सेटल नाही आहे, आजही मी भटकतेच आहे. तर एवढ्याच गोष्टीचे आमच्या दोघांचे वाद आहे. त्यांनी मला ह्या गोष्टीमध्ये सपोर्ट करायला पाहिजे. निदान वर्षभर तरी मला माझ्या साहिलचं लाईन लागेपर्यंत मला त्यांनी जाऊ द्यायला पाहिजे. तर आता बघूया, बसून त्यांच्याशी मी बोलल, ऐकलं तर ठीक आहे, नाही तर मग याचा निर्णय काहीतरी मी घेईलच. हे सगळं तुमच्याशी सोबत शेअर करलच. चला मग, बाय.